नमस्कार, मी मयूर देशमुख. आपलं सर्वांचं बाळ नर्मदा यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो. पहा, आता सध्याच्या परिस्थितीत सगळे शेतकरी संत्र्यानं त्रस्त झालेले आहे. पण आज संत्र्याचं नियोजन हे आपल्याला सगळ्याला करण्याची गरज आहे. पहा, आता संत्र्यामध्ये काय झालं आहे, सगळ्यांचे बगीचे तुटलेले आहे. तुटल्यानंतर काय झालं आहे, संत्र्याचं व्यवस्थापन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता पहा, संत्र्यामध्ये माझा हा बगीचाचा प्लॉट आहे. याचं संत्र्याचं व्यवस्थापन सध्या परिस्थितीत चालू आहे. यामधलं सध्या मी परिस्थितीतले ज्या वाढलेल्या फांद्या आहे त्या काढून टाकलेल्या आहे. आणि काढून टाकल्यानंतर सध्या संत्रा हा फुल ट्रेसमध्ये आहे. म्हणजे आपण ट्रेससाठी भरपूरसे केमिकल वापरतो, पण ह्या झाडाची कंडिशन अशी आहे का ट्रेस साठी कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरायची यावर गरज नाही आहे. नॅचरल पद्धतीनं हा बगीचा जो आहे हा नॅचरल पद्धतीनं तयार झालेला आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल कसं, तर या झाडाला थंडीमुळं झाडाच्या पानाला अशी नाली पडत आहे. म्हणजे हे झाड आपलं स्टोरेज तयार करत आहे, लक्षात असू द्यावं. आणि जो लोकांचा सगळ्यात मोठा संभ्रम आहे का, या झाडावर हे टिपके दिसत आहे. हे टिपके कोणता रोग नसून हा आपल्या शेतकऱ्याचे मित्र कीड आहे. म्हणून यावर कोणत्याही प्रकारची फवारणी ही करू नये. आणि दुसरी गोष्ट काय आहे, जर ज्या बगीचात यावर्षी काय झालं आहे, संत्रा बगीच्यामध्ये भरपूरसा फायटोप्तरा या जमिनीत वाढलेला आहे. त्यावर सध्याच्या परिस्थितीत कोणाचं काही लक्ष नाही आहे. बागा ह्या भरपूरशा बसत आहे, जे चांगल्या बागा आहे त्या फायटोप्तरामुळं मागच्या वर्षीच लागण झाली. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. पण फायटोप्तरा लागल्यामुळं काय झाडं बसत आहे. माझं म्हणणं असं काय, ज्या बगीच्यामध्ये फायटोप्तरा हा वाढलेला आहे त्या ठिकाणी संत्र्यामध्ये जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही चुन्याचं पावडर जे आहे, गळ्याचा चुना आहे, तुम्ही या जमीन शेतात फेकू शकता. म्हणजे काय होईल, तो चुना फेकल्यामुळे झाडे थोडंसं ट्रेस घेईल, स्टोरेज तयार करेल आणि थोडंसं फायटोप्तराला आळा घालण्यास मदत होईल, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण मी प्रॅक्टिकली तुम्हाला सांगत आहे, माझ्याच बगीचात मी प्रॅक्टिकल केलेलं आहे. दुसरी गोष्ट काय आहे, भरपूरसा बगीच्यामध्ये काय, आता कोणी सुपर फॉस्फेट फेकते, कोणी काय फेकते. आता सल काढलेली आहे, मी हे सल उचलून फक्त पेटवणार आहे. कारण काय होतं आहे, या सलीवर काय होते, भरपूरशा सलीवर काय असते, झाडावर आपण जे सल असते यावर कुठं काय होते, बुरशी तयार असते. बुरशी काय होते, याला समजा ही जर झाडाची फांदी आहे यावर जर बुरशी तयार असली तर आपण समजा याला पाणी जेव्हा देऊ, या झाडावर समजा ही जी बुरशी आहे, या झाडाला जेव्हा आपण बगीचाला पाणी देऊ तर ते बुरशी काय होते, खालच्या भागात जेव्हा पाणी दिल्यानंतर ज्या बुरशीचा प्रादुर्भाव काय होते, या पाण्याला जमिनीला टच होते आणि ती डबल बुरशी परत त्या झाडावर तयार होते. माझं सगळ्या शेतकऱ्यांना एवढंच म्हणणं आहे का ते झाडावरली जे सल आहे किंवा खालची जे सल आहे ते काढून त्याला पूर्ण जाळून टाकावं. त्यानं करून काय होईल, तुमच्या जमिनीत तो प्रादुर्भाव वाढणार नाही. दुसरी गोष्ट काय होईल, यामध्ये बगीचात आपण ग्लायसेल मारलं होतं. या ग्लायसेलमध्ये काय आहे, हे सगळं तणकट वाढलेलं आहे. माझं सगळ्या शेतकऱ्यांना म्हणणं आहे का हे तणकट तुम्ही कापून कुठेही भडकून देऊ नका. कारण काय होते, हे जर तुमचं बगीचात तसंच राहिलं तर यामुळं काय होईल, तुमचं जर हे कुजलं तर यामुळे तुमच्या बगीचात कंपोस्ट खत तयार चांगलं होईल आणि सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल. नाही तर भरपूरसे शेतकरी काय करते, कापकूप करू दे, हे कापू दे, ते कापू दे, कापल्यानंतर काय होते ते आपण पेटून टाकतो. ते पेटू नये. माझं सगळ्यांना एवढंच आहे, पेटवून न करता तुम्ही ते जमिनीत वाढत तसंच कुजू द्यावं. वाटल्यास तुम्ही एकरी 2 पोते सुपर फॉस्फेट फेकू शकता. नंतर खताची मात्रा ही तुम्ही कमी करू शकता. यानंतर काय करायचं, आता माझी सल काढल्या झाल्यानंतर माझं यावर नियोजन असं आहे का 150 मिली 200 लिटर ड्रमला 150 मिली मिओथ्रीन आणि ब्ल्यू कॉपर किंवा टॉपगन जर घेतलं तर ते विद्राव्य आहे, लवकर विरघळते आणि चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळते. तुम्ही टॉपगन किंवा हे 15 दिवस अगोदर जर मारलं त्याचे खूप सुंदर रिझल्ट आपल्या झाडावर मिळेल. आणि झाडामध्ये काय होते, जर नाली जशी झाडाला पाण्याला नाली जशी पडेल, थंडी जशी पडेल, तसं झाडामध्ये खूप चांगल्या प्रकारचं स्टोरेज तयार होईल. आणि त्यानंतर काय आहे, सेंद्रिय कर्बवाढासाठी माझं म्हणणं एक आहे का तुम्ही निंबोळी शक्य होत असल्यास अर्धा किलो निंबोळीची ढेप टाकणे गरजेचं आहे. टाकू शकता. कारण काय होईल, यावर्षी प्रत्येकाचं बजेट संत्र्यावर जे पैसे झाले आहे, बजेट नाही आहे. पण कसं असते, संत्र्याचं कसं आपलं शेवटी पीक आहे, ज्याला करावं वाटेल तो करू शकतो, ज्याला करावं वाटेल तो नाही करणार आहे. पण माझं म्हणणं असं आहे का निंबोळी ढेप अर्धा किलो टाकण्यात यावी, असं माझं मत आहे. मी स्वतःच्या शेतात हे प्रॅक्टिकल करत आहे. आणि दुसरी गोष्ट, यावर फवारणी मिओथ्रीन ब्ल्यू कॉपर मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि माझं 10-26-26 किंवा 15-15 अर्धा किलो झाडाला मी ते टाकणार आहे. असं यावर्षी आता सध्याच्या परिस्थितीचा याचं नियोजन आहे. यानंतर जो आपला दुसरा व्हिडिओ येईल तो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे का दुसरं नियोजन अधिक, म्हणजे यानंतर पाणी फिरले, म्हणजे 25 डिसेंबरला या बगीचाला पाणी आहे. 25 डिसेंबर नंतर मी याला काय देणार आहे, काय देणार नाही, नंतर मी तुम्हाला तसा व्हिडिओ अधिक अपलोड करणार आहे. पण सध्याच्या परिस्थितीत हे माझं नियोजन आहे असं मी सांगत आहे.